नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या शहरांखाली म्हणजे जमिनीच्या आत एक अदृश्य जग वसतंय. पायाभूत सुविधांसाठी तिथे जे मोठं बांधकाम चालतं, बोगदे खोदले जातात, त्याबद्दल आपण आज सविस्तर बोलू. हो, म्हणजे हे जे पाताळमार्गी बांधकाम आहे, त्याचा शहरी विकासात काय वाटा आहे, ते कसं केलं जातं, यावर आपण लक्ष देऊया. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे, त्या आधारे हे समजून घेऊ की जमिनीखाली बांधकाम का गरजेचं आहे, ते करतात कसं आणि शहरांसाठी ते किती महत्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. पहिला मुद्दा येतो की याची गरज काय आहे मुळात. शहरं वाढतायत, जागा कमी पडतीये. अगदी. आणि मग वाहतूक कोंडी होते, जागेचा योग्य वापर होत नाही. आणि नैसर्गिक आपत्तींपासून पण संरक्षण हवं असतं ना, म्हणजे पूर किंवा भूकंप वगैरे. बरोबर. महत्वाच्या सेवा जसं पाणीपुरवठा, वीज, कम्युनिकेशन लाईन्स या जमिनीखाली जास्त सुरक्षित राहतात आणि डोंगर, नद्या यांसारखे अडथळे पार करायला पण मदत होते. म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढते. अच्छा. तर मग हे काम नक्की होतं कसं? प्रक्रिया काय असते याची? सुरुवात होते भूगर्भीय तपासणीने. म्हणजे तिथली माती कशी आहे, खडक किती खोल आहेत, पाण्याची पातळी काय आहे, हे सगळं आधी तपासावं लागतं. कारण त्यावरच पुढचं सगळं करणार. अगदी. कारण खोदकाम कसं करायचं, कोणती पद्धत वापरायची, हे सगळं या तपासणीवर अवलंबून असतं. तपासणी झाली की मग योग्य पद्धतीने खोदकाम सुरू होतं. आणि खोदताना ते कोसळू नये म्हणून. बरोबर. त्यासाठी खोदकाम करतानाच लगेच तात्पुरता आधार देतात. ग्राउंड सपोर्ट म्हणतात त्याला. स्टीलच्या कमाणी, जाळ्या असं काहीतरी वापरतात. अच्छा. आणि मग सगळ्यात शेवटी कॉन्क्रीटचं पक्कं अस्तरीकरण म्हणजे लाइनिंग. त्याने बोगदा मजबूत आणि वापरासाठी तयार होतो. हे सगळं ऐकायला तर खूप इंटरेस्टिंग आहे, पण इतक्या वेगवेगळ्या परिस्थितीत काम चालतं, मग पद्धती पण वेगवेगळ्या असणार ना? हो, नक्कीच. खूप मोठ्या लांब बोगद्यांसाठी हल्ली टनल बोरिंग मशीन्स म्हणजे TBMs वापरतात. हां, TBMs खूप ऐकलंय याबद्दल. परत पुढे जातात. म्हणजे खोदकाम आणि बांधकाम एकाच वेळी. अगदी. त्यामुळे काम खूप वेगात होतं. गॉठार्ड बेस टनेल किंवा आपल्या मुंबईचा कोस्टल रोड ही त्याची उदाहरणं आहेत. अच्छा. आणि दुसरी कोणती पद्धत आहे? दुसरी आहे न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड, NATM म्हणतात तिला. ही जास्त लवचिक मानली जाते. लवचिक म्हणजे? म्हणजे खोदताना जशी जमीन लागेल, म्हणजे कधी कठीण खडक, कधी मऊ माती, त्यानुसार आधार देण्याची पद्धत बदलता येते. यात टप्प्याटप्प्याने खोदकाम करतात आणि लगेच शॉटक्रीट म्हणजे फवारलेलं कॉन्क्रीट आणि रॉक बोल्ट्सनी आधार देतात. आणि अजून एक पद्धत तुम्ही म्हणाल्या होतात? हो, कट अँड कव्हर. ही उथळ बोगद्यांसाठी वापरतात. म्हणजे वरून चर खणायचा, त्यात भोगदा बांधायचा आणि मग वरून परत मातीने झाकून टाकायचा. सोपी वाटतेय ही पद्धत. सोपी आहे, पण पृष्ठभागावर म्हणजे रस्त्यावर वगैरे खूप जास्त अडथळा निर्माण होतो याने. बरोबर. आता हे सगळं उभं करण्यासाठी साहित्य काय वापरतात प्रामुख्याने? मुख्य म्हणजे कॉन्क्रीट आणि स्टील. कॉन्क्रीट दाब सहन करतं आणि स्टील म्हणजे सळई त्याला ताकद देते. TBM बोगद्यांमध्ये प्रीकास्ट कॉन्क्रीटचे सेगमेंट्स वापरतात, जे कारखान्यात बनवलेले असतात. त्यामुळे क्वालिटी चांगली राहते. आणि पाणी झिरपू नये म्हणून काही करतात का? हो, ते खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ग्राउटिंग करतात. म्हणजे सिमेंट आणि केमिकलचं मिश्रण जमिनीत दाबून भरतात, जेणेकरून जमीन स्थिर होते आणि पाणी आत येत नाही. आणि वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन पण लावतात. हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं. पण जमिनीखाली काम म्हणजे धोका तर असणारच, नाही का? हो, नक्कीच. जमीन खचण्याचा धोका असतो, पाणी भरू शकतं अचानक. आणि विषारी वायू पण साठू शकतात म्हणे, मिथेन वगैरे. हो, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन असे वायू असू शकतात. त्यामुळे सुरक्षितेचे उपाय खूप महत्वाचे आहेत. मग काय काय उपाययोजना असतात? सगळ्यात आधी तर धोक्यांचं मूल्यांकन केलं जातं. हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन सिस्टम बसवतात. सतत मॉनिटरिंग सुरू असतं. म्हणजे सेन्सर्स लावून जमिनीच्या आतल्या हालचाली, हवेतले वायू यावर लक्ष ठेवलं जातं. अच्छा. मजबूत आधार प्रणाली, पाणी काढायला पंप्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग याचं नियोजन लागतं. कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग तर आहेच, पण आता ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वापर पण वाढतोय. धोकादायक कामांसाठी यंत्र वापरली जातात. म्हणजे मानवी धोका कमी होतो त्याने. अगदी. पण हे सगळं करताना खर्च आणि सुरक्षितता यात समतोल साधणं हे एक मोठं आव्हान असतं. आव्हानांबद्दल बोलायचं झाल्यास खर्च आणि सुरक्षिततेव्यतिरिक्त अजून काय अडचणी येतात? तांत्रिक गुंतागुंता तर आहेच, वेळ पण खूप लागतो या कामांना आणि पर्यावरणाचा मुद्दा पण आहे.
तो कसा? अहो विचार करा, किलोमीटर लांबीचा बोगदा खोदल्यावर लाखो टन माती, दगड निघतात. त्याची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची, पर्यावरणावर कमीत कमी परिणाम कसा होईल हे बघणं महत्वाचं असतं. हे खरंय. म्हणजे एकंदरीत हे जमिनीखालचं बांधकाम खूप गुंतागुंतीचं, खर्चिक आणि आव्हानात्मक आहे. हो, पण आधुनिक शहरांच्या विकासासाठी आणि भविष्याच्या गरजांसाठी ते गरजेचं आहे, अपरिहार्य आहे म्हणायला हरकत नाही. बरोबर. कारण त्याने जमिनीवरची जागा वाचते आणि पायाभूत सुविधा जास्त सुरक्षित आणि कार्यक्षम होतात. आणि भविष्य तर अजूनच वेगळं असेल. हां, आपण कदाचित स्मार्ट टनेल्स बघू, म्हणजे सेन्सर्स आणि AI वापरून त्यांची देखभाल आपोआप होईल. अच्छा. ऑटोमेशन वाढेल, हायपरलूप सारख्या नव्या वाहतूक प्रणाल्यांसाठी किंवा कदाचित जमिनीखाली शहरं वसवायला सुद्धा याचा उपयोग होईल. जमिनीखाली शहरं? हो, का नाही? आणि कोण जाणे, भविष्यात आपण चंद्रावर किंवा मंगळावर वसाहती केल्या तर तिथे हेच तंत्रज्ञान उपयोगी पडेल की? हा विचार खरंच खूप पुढे घेऊन जातो. आपण जसजसं अधिकाधिक खोलवर बांधकाम करत जाऊ, तसतसं या अदृश्य पायाभूत सुविधांच्या जाळ्याचा आपल्या जगण्यावर आणि जमिनीशी असलेल्या आपल्या नात्यावर काय परिणाम होईल? बरोबर. आणि यातून कोणत्या नव्या संधी किंवा आव्हानं निर्माण होतील याचा विचार करायला हवा. नक्कीच. भविष्यात काय वाढून ठेवलंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.